तर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. हा आहे गोल्डचा चार्ट ऑन टाईम फ्रेम बघून घ्या. 1 आवरचा आहे. ठीक आहे. इथं न्यूज आहे बघा, न्यूज अवेलेबल आहे, बघू शकता. आजची डेट ठीक आहे किती आहे, 3 जून. ओके, न्यूज असल्यामुळं आपण होल्ड केलेला आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण काय करूयात, आपलं जी एज्युकेशन सिरीज आहे कंटिन्यू करूयात. ठीक आहे. आपण असं म्हटलं होतं की NSC आणि BSc आणि फॉरेक्समध्ये अशा काही शेअर्सच्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक शेअर्स किंवा प्रत्येक पेअर ट्रेड करायची गरज नाही. ठीक आहे. आता NSCला आपण ट्रेडिंगसाठी घेऊयात. ठीक आहे. टेक्निकलमध्ये आपण प्रत्येक गोष्ट हळूहळू घेतो आहे. ठीक आहे. आता NSCमध्ये जो निफ्टी 50 आहे, ठीक आहे, निफ्टी 50 ह्याच्यामध्ये असतात 50 शेअर्स. ठीक आहे, म्हणजेच काय, हा इंडेक्स असतो. इंडेक्स म्हणजे अवरेज 50 शेअर्सचं ओव्हरव्ह्यू हा आपल्याला देत असतो की मार्केट वर जातो आहे का खाली जातो आहे. ठीक आहे. मग 50पैकी 10 असे शेअर्स आहेत ज्यांचं वेटेज जास्त आहे. भरपूर वेटेज म्हणजे काय, मार्केट कॅपिटलायझेशननुसार मार्केटला शेअर्सचं वेटेज ठरलं जातं आणि ते शेअर मार्केटला म्हणजेच निफ्टी 50ला काय करत असतं, डिराईव्ह करत असतं. ठीक आहे. इंटेन्सिटी वाढत असतं बाईंग सेलिंगचं प्रेशर ह्या शेअर्समुळं, कारण आपण शेअरमध्ये जास्त बाईंग सेलिंग करत असतो. जास्तच बाईंग सेलिंग शेअर्समध्ये झाल्यामुळे इंडेक्स हे त्याचं जे उतार चढाव आहेत ते आपल्याला शो करत असतं. ठीक आहे. मग ह्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत, ह्या कोणते शेअर्स आहेत, कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण कोणते स्टॉक पकडावेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीला आपण स्टार्ट करणार आहोत. तर स्टडी करायचं आहे आणि ह्या एज्युकेशन सिरीजला कंटिन्यू करायचं आहे. कोणतेही सेशन मिस करायचं नाही आहे. आतापर्यंत ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी, मी कमेंटमध्ये लिंक देईल डिस्क्रिप्शनला, त्यांनी गेलेले व्हिडिओ जाऊन बघा. ठीक आहे. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.